वेद्या वा पृथिवीमकस्य वा मदिह शिरो राज्या संदेवाय जाने अपरिथिव्याः मखाय दलावखस्य दलाशीर्षेयां योगिन्यै नमः ध्यायामि सायं पंचोपचार पूजनार्थ गन्धास्तवदेवतानां पूजनम् भूताय तवा नारातये असवाराभिन्दुर्याः परेतव्यावुरवन्तरिक्षमन् भूमिपृथिव्यालवानाभौ साधयामि अग्र्या उपस्ते गणे हरियघो रक्ष नवमण्डलदेवताभिः नमो नमाध्यायामि द्वितीयोऽहनि सायं पंचोपचार पूजनार्घगन्धाक्षसुपुष्पाणि परिमल सकल सौभाग्यमङ्गल द्रव्याणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक शरगो वेणुयाव शरराः शतमरवरवाम शरराः शतमधिकराय धीमहि तन्नो प्रचोदयात् गणवसकारण्णवद करोमि अगरे मृत्युञ्जय देवतानां पूजनम् ॐ शिवो नामादुभवति धृते सुप्रयास्वावसूयर्जाय देवधवितरदूरितानि परासुवारिजरिङ्गातरायो अस्य पादादवेदिरिके सप्तहस्तासु अस्य पद्धो अभ्रेखभुरन्तो गजरभूराजसमोषेण सविकामदेव इमा आपाश्रमुने सन्तुरन्तो जजोहीराजसमोषेण सविकामदेवा पाप ओखदेभिः समोघधयोरसेन रेवतीर्जगदीभिः पर्यन्तात् पुंगम् मधुवर्यर्मधुमतीभिः पश्यन्ताम्बरेतारि चुम्पुनानि चे अरुरसिरि चुम्पुनाः वैर्देवकृतमे नो यासिघोमसभुजा घोजारितजा अद्रिजा बृहता भैरवादित्यादि नवग्रदेवतावाहित देवदेवताभिहो नमो नमाध्यायामि द्वितीयोऽहनि प्रातपञ्चोपचार सायं पञ्चोपचार पूजनार्थ पूर्वगन्नमः करो नुरगे सुकृतारसिवेदे सदा रुद्रचित्ता वेदवयं दुकृतिनां भवनेश्वलक्ष्मी पापात्मनां मृदधियां मृदेषु बुद्धि श्रद्धा सतां कुलजनप्रभास्य लज्जा तां तां मतास्म परिपालय देवी ॐ दुर्गे दुर्गार्तिनाशिनि कालविनाशिनि काले जय जय राधा सीता रुक्मिणी जय जय प्रार्थना सहा समरं वरपूर्णचतुपासवरविष्ठुरुजा कौवृत्ता त्वयेव देवी वरदे भुवनत्रये भुवनेश्वरी माता की ताट खाली ठेवा करा प्रभु जय भुवने जय महालरवि द्युति मेन्दु किरीटा तुंगभुजा नयनत्रययुक्ता मेरुमुखी वरदाङ्कुशपाशा भीतिकरा धान्यप्राणा प्रतिष्ठिता जगद्बीजानि धान्यानि मतशान्ते प्रयश्च मे अर्पण करत आवड़ी से दान दे तो नारायण
आवडीचे दान देतो नारायण. बाहे उभारून राहिलासे, बाहे उभारून राहिलासे, आवडीचे दान देतो नारायण. आवडीचे दान देतो नारायण. जे जयासी रुचे ते करी समोर, जे जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप, सर्वज्ञ उदार माय बाप. आवडीचे दान देतो नारायण. आवडीचे दान देतो नारायण. खाई पडलिया तेची लागे खावे, ठाई पडलिया तेची लागे खावे, खाईचे घ्यावे विचारोनी, खाईचे घ्यावे विचारोनी, खाईचे घ्यावे विचारुनी. आवडीचे दान देतो नारायण. आवडीचे दान देतो नारायण. बीज पेरुनिया तेची घ्यावे फळ, बीज पेरुनिया तेची घ्यावे फळ. दोरलीस केळ कैसे लागे, दोरलीस केळ कैसे लागे. आवडीचे दान देतो नारायण. आवडीचे दान देतो नारायण. नारायण. नाम तुझे अति पावन नारायण. नारायण. तुका म्हणे देवा काही बोल नाही, तुका म्हणे देवा काही बोल नाही. तुझा तुची पाही शत्रू सखा, तुझा तुची पाही शत्रू सखा. आवडीचे दान देतो नारायण. आवडीचे दान देतो नारायण. बाहे उभारून राहिलासे,
बाहे उभारून राहिलासे आवडीचे दान देतो नारायण आवडीचे दान देतो नारायण 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 भाव भगत से कोई शरणागत हावे संतति संपत्ति सबई भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अधिगावे गोसावे नंदलाल नित दिन गुण गावे जय जय गणराज विद्या सुखदाता स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला नवीन कुंकुमाची चिरी भारी रे कधी नवीन कुंकुमाची चिरी भारी रे कधी उपर मोती कांता घोष उपर मोती जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला श्रवण कर्ण पुष्पमाळ हार शोभिते श्रवण कर्ण पुष्पमाळ हार शोभिते चरण मंजुळ शोभर घटे चरण मंजुळ शोभर घटे प्रभा थाकिली जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला भूमीवरे पौत थोर दैत्य मातला भूमीवरे पौत थोर दैत्य मातला महिषासुर वध करोनी महिषासुर वध करोनी जय तुम्हाला जय तुम्हाला जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब जय तुला धुंडीराज कर जोडूने म्हणत असे असे धुंडीराज कर जोडूने म्हणत असे कसे त्याजोने अन्न तुझे जय जय कसे जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला जय जय जगदम्ब त्रिपुर सुंदरी तुला निरंजन करीत असे मी भाव तू मला निरंजन करीत असे मी भाव तू मला त्रिपुर सुंदरी तुला मालिकाधणी वाई विमंतरी देव जय पांडुरंगा वै प्राणनाथा रघुराई वल्लभाराई चारत भावे जुलगा जय देव तुटी मारा गौरा करडे कटी कासे पीतांबर कस्तुलल्लारे देव सुरावारा नित्य लीडे करुणा हनुमंत पुढे राहती जय पांडुरंगा हरिपांडयाथा रुक्माई वल्लभाराईचा वल्लभा भावे जुलगा जय देव धन्यवे तुला कृपाळा सुवर्णाची कमळे वनमाला राई रुक्माबाई राणी यास करा ओवाळी तुला विश्वासावरा जय देव जय
दिदी प्रियत दागा वैष्णवराजवे खांदारीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा भावे जीवनागा जय देव जय देव आशिले हाता आरती गुरुदत्ता लीला तुझे दाई गुरुनाथा तुझे अवतरता आरती गुरुदत्ता तुझ विन मज कोणी नचदाता भक्तवत्सला दाता आरती गुरुदत्ता नित्य तुझी सेवा भगवता अनुभवले तव ममता आरती गुरुदत्ता गुरुदत्ता नरहरे भाग्यविधाता आरती गुरुदत्ता नरहरे गुरुदत्ता श्रीमंता नरहरे भाग्यविधाता आरती गुरुदत्ता हरि गुरुदत्ता नरहरि गुरुदत्ता नरहरि गुरुदत्ता कापूर लावा हरे हंकार जणे वाहिला त्वया क्षमा शांती उजळल्या ज्योती उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशी मूर्ती पापराची ज्योत देवा हुवाळू तुझला देवा हुवाळू तुझला अहंकार सगळे वाहिला करुणावतारम रुद्रावतारम भुजगेंद्रारम आरतीला पाणी फिरवा देवाला आरती द्या
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहार बरवा तुहार सुख झाले ओ साधनी
दिनी धरा सांग तुते कामी दिनी धरा सांग तुझे 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 कामी चिंता पाय मनी विठोबाचे चिंता पाय मनी विठोबाचे तिने माझ्या चित्तावर समाधान तिने माझ्या चित्तावर समाधान चिंता पाय मनी विठोबाचे चिंता पाय मनी विलास मिष्टान्न लगे सोने विलास मिष्टान्न न लगे सोने तिने माझ्या चित्तावर समाधान तिने माझ्या चित्तावर समाधान विलास मिष्टान्न लगे एकादशी द्वारी वृंदावन व्रत एकादशी वृंदावन एकादशी द्वारी वृंदावन एकादशी द्वारी वृंदावन कंठी ल्यारे लेने तुळशी माळा कंठी ल्यारे लेने तुळशी माळा तिने माझ्या चित्तावर समाधान तिने माझ्या चित्तावर समाधान कंठी ल्यारे लेने तुळशी माळा कंठी ल्यारे लेने तुळशी माळा तिने माझ्या मनावर समाधान तिने माझ्या मनावर समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने विलास मिष्टान्न न लगे सोने तिने माझ्या चित्तावर समाधान तिने माझ्या चित्तावर समाधान विलास मिष्टान्न न लगे विलास मिष्टान्न न लगे माझ्या मनावर मनीषाचे घरचे हुष्टावळी तुझा मनीषाचे घरचे हुष्टावळी तुझा मनीषाचे घरचे हुष्टावळी तुझा मनीषाचे घरचे हुष्टावळी तुका मनीषाचे घरचे हुष्टावळी घरचे मगते दिवाळी दसरा सणा मगते दिवाळी दसरा समाधान
सांगतो ते काणी, आम्हा देणे धरा सांगतो ते काणी, चिंता पाय म्हणी विठोबाचे, तेने माझ्या चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, व्रत एकादशी तुळशी वृंदावन, कंठी ल्यारे लेणे तुळशी माळा, तेने माझ्या चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी, तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी, मजते दिवाळी दसरा सण, तेने माझ्या चित्ता होय समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने, लोकाभिराम रणरंग धीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूप करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रथम नमन, काय माझी वाणी मानील संता शिरंजो चित्ताशी आपुलिया, जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंद श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता। ओम नमो जे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मस्तक हे पायावरी, करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार, आम्हा देणे धरा सांगतो ते काणी, आम्हा देणे धरा सांगतो ते काणी, चिंता पायमणी विठोबाचे, तेने माझ्या चित्ता होई समाधान, विलास मिष्टान्न न लगे सोने। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय, माझे दादा हनुमंतराय रोकडोबा भगवान, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आभार।
महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एका प्रसंगाच्या माध्यमातून तुकोबाराच्या मुखातून बाहेर पडलेली ही वेदवाणी आहे. आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र आरवी या पवित्र क्षेत्रामध्ये भगवंताच्या साक्षीत तुम्हा सर्व बापांच्या विशेष उपस्थितीमध्ये तुमच्या शुभसंकल्पनेमधून माझ्या प्रभूच्या पूर्ण दयेमधून कृपा आशीर्वादाने मासाहेब वासंताई या मातेच्या शुद्ध सेवेद्वारा आपल्या जीवनात केलेली शुद्ध सेवा आणि त्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये या जगाचा मालक सामान्य जीवाला देव प्राप्ती करता प्रयत्न करावे लागतात, पण दादा बुद्ध पुरुष आपल्या साधनेद्वारा या जगाच्या मालकाला त्यांच्याकडे यावं लागतं. वैकुंठीचा दिवाणीला भूतळा धन्य तो आगाळा पुंडलिक. कैलासातला भगवान सुद्धा तुमच्या घरी यायची बुद्ध पुरुषाकडे ताकद असते, त्याची साधनेद्वारा त्याच्या पवित्रतेद्वारा. एवढंच नाही दादा, त्या सज्जनाचं शरीर तीर्थाचं घर होतं, तीर्थाचं माहेर होतं. तीर्थे तया ठाया येथी पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा हिंसा नाही कपट दिय बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. मग मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येते तयापाशी अवघी जणी. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शनी. या सज्जनांच्या दर्शनाने म्हणे माझ्या प्रभूचं एक नियोजन आहे. माझा ईश्वर धर्म रक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे आहेच आहे, पण सोबत येणारा नुसता धर्माची घोषणा देणार नसतो. माझा प्रभू ज्या ज्याला प्रगट होतो धर्मरक्षणा करता प्रगट होतात, पण धर्मरक्षणा करता त्यांना विशेष सहयोग जर काय असेल त्या ईश्वर भक्तांचा असतो. म्हणून ठिकठिकाणी या विभूत्या स्थिर होतात आणि त्या विभूतीद्वारा पूर्ण अस्तित्व प्रसन्न राहत, पूर्ण अस्तित्व आनंदी राहत. नाही नाही, पूर्ण अस्तित्व भजनानंदी राहत. विठ्ठल म्हणून या विभूतीद्वारा मासाहेब वासंताईद्वारा ह्या जगाचा मालक आपल्या ह्या पवित्र क्षेत्रामध्ये भगवान आला. धीर येतो बरं का दादा. म्हणून तर आमचे महापुरुष म्हणतात तीर्थ का बुलावा होता है. तीर्थाचं बोलवणं असतं, म्हणून तर आपल्या सर्वांना इथे यावं लागलं. का यावं लागलं? जगाचा मालक जिथं आला तिथं आपली काय कथा आहे दादा. जगाचा मालक जिथे येतो अनेक सज्जनांकरता माझा प्रभू त्यांच्या जागेवर जातो. तो जिथं असेल तिथं भेटण्याकरता जातो. अनंतावतार गेसे भक्ता Hare
पांडुरंगे येई ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई ओ पांडुरंगे, पांडुरंगे येई ओ पांडुरंगे. ईश्वर भक्तांकरता भगवान परमात्मा वैकुंठावून इथं येतो, जिथं असं तिथे येतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरी. भगवान परमात्मा ईश्वर भक्तांकरता जातो. नाही नाही, अनेक प्रकारचे अवतार घेऊन त्यांच्या घरी कामही करतो. ओ श्री गोदा तटी धृतासे द्वारकेची मूर्त एकनाथा श्रीखंड्या चंदन उघडून करी, व श्री गंगा तिरी धूतासे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने. माझा भगवान कुठे असेल तर ईश्वर भक्ता करता त्याला अवतार घेतो. दादा अनंत अवतार घेतो ईश्वर भक्तांकरता. आज माझं भाग्य आहे म्हणजे सोमनाथ महाराज, शांताराम महाराज माझ्यावर फार मोठी दया केली, उपकार केले. अनेक सज्जनांचं मला दर्शन झालं या निमित्ताने. धुळ्याचं खानदेश वारकरी मंडळ इथं हजर झालंय. बरोबर. अनेक सज्जन कोणी कुठून कुठून आले असतील, सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करतो, वंदना करतो. दादा मला हे सांगायचं आहे, या पवित्र तपस्थलीवर या जगाचा मालक येऊन गेला. आणि म्हणून तर दादा उद्या एक विशेष पर्व काळ आहे, तो म्हणजे आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्मा उद्या त्यांचं आगमन होणार आणि आपल्या वस्तीला त्यांची प्राणप्रतिष्ठा स्थापना आहे. आणि त्या स्थापनेच्या माध्यमातून हा उत्सव चालू आहे. पण आज हा एक विशेष पर्व आहे, तो विजयादशमीचा पर्व काळ आहे. आणि त्या विजयादशमीच्या पर्व काळावर मला या कीर्तन सेवेचा योग आला. आणि त्या निमित्ताने हा छोटासा कुंभच आहे बरं का. जसा नाशिक त्र्यंबकला आता कुंभ सोहळा काही परवान्या पार पडल्या बरं का, पण तो कुंभ होता ना दादा, तो 12 वर्षातून येणारा कुंभ आहे. आणि आपल्या ग्रामदेवतेवर जो कुंभ भरतो ना दादा, हा 12 महिन्याची पर्वणी आहे. तो 12 वर्षाचा पर्व काळ आणि आपली ही पर्वणी, हा पर्व काळ 12 महिन्यातून पर्वणी आहे. कुंभ का मतलब होता एकता. एकता, एकतेच्या माध्यमातून जे सज्जन मायबाप एकत्र होतात त्याला म्हणायचं कुंभ. हा एक छोटासा कुंभ आहे. आणि तो कुंभही का तर या जगाचा मालक आपल्या वस्तीला येणार आहे, आपल्या ग्रामदेवतेच्या आणि तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेमधून, शुभसंकल्पनेमधून, तुमच्या पुरुषार्थ बलाने अनेक प्रतिकूलतेच्या माध्यमातून आज आपल्या कार्याची